करतो, देव रोगापासून वाचवतो, हे बळ बघतोय आपण. पण देवाचं क्रोधाच्या बळाचा अनुभव घ्या. देव जेवढं प्रेम करतो, देव तेवढंच आपल्यावर, जर आपण अधर्मानं वागलो, पापामध्ये राहिलो, येशूमध्ये येऊन आपण पापच करत राहिलो, येशूमध्ये येऊन मूर्तीपूजा करत राहिलो, येशूमध्ये येऊन रिलेशन मध्ये राहिलो, येशूमध्ये येऊन आपण देवाला फसवतोय. आपल्याला वाटतंय की पालकाला काय करायले, घरच्याला काय कळायले, मी फिरून आले, हॉटेलमध्ये खाऊन आले, कुणाला काय कळायले, मी तर रोज बोलते फोन मध्ये, कुणाला काय कळायले. ह्यालाच म्हणते देवाच्या बळाचं तुम्हाला किंमत नाही. कारण देवाचा क्रोध एक दिवशी येणार आणि तुमचा संहार करून टाकणार, जाळून टाकणार. म्हणून त्याच्यामध्ये आपण सापडू नये. म्हणून देवाच्या बळाची, देवाच्या ताकदीची पण मोजमाप आपण घेतलं पाहिजे. नुसतं पोकळ भाषणानं फसू नका. माय आमच्या चर्चमध्ये लय चांगलं शिकवते, आम्हाला बिलकुल मटक्याचं शिकवत नाही ना, बिलकुल आम्हाला पापाच्या बाबतीत शिकवत नाही, या दारूच्या बाबतीत शिकवत नाही. मी दारू पिऊन गाडी सुद्धा चालवतो आणि दारू पिऊन मी चर्चमध्ये येऊन बसतो बी, पणही कुणाला कळत नाही. आमचा पालक आम्हाला दुखवतच नाही. म्हणून इथं सांगितलं 21:5-6 मध्ये, फसवू नका, असल्याची सहभागिता घेऊ नका. दोन्ही साईडनं आपल्याला प्रचार करायचा आहे. म्हणा आला कोणत्या साईडनं? दोन्ही साईडनं. देव प्रेम करतो हे पण बाजू सांगायच्या, आणि देव नरकामध्ये टाकल पण, अग्नीच्या सरोवरामध्ये टाकल तो देव